काका, जय कुठे गेला? तो मगाशीच मीटिंगला गेलाय. मगाशी? का तुला सांगितलं नाही? ऍक्च्युली मी आत होते ना. मग मेसेजही केला नाही का? केलाय मेसेज. मीटिंगला जातोय, घरी भेटू म्हणून. तुम्ही नाही गेलात काका अजून? नाही, मला जरा काम आहे ते करतोय. अदिती, सगळं ठीक आहे ना? हो. किती सहज हो म्हणून गेलीस, पण ह्या हो मध्ये समाधान दिसलं नाही, काळजी दिसली. मी मगापासून बघतोय काहीतरी बिनसलंय. आदिती, मी जयशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण काय झालं काका? काय म्हणालात? काय आदिती, प्रत्येक नात्याची एक सीमारेषा असते. ती ओलांडली की मग एका माणसासाठी दुसरा माणूस हा त्रास असतो. काका, काय झालं? तुम्हाला काही म्हणाला का? काही म्हणाल नाही, काही सांगितलं नाही, याचंच वाईट वाटतंय. आदिती, का वागतो असा जय, मला काही कळत नाही. काल मीटिंग मध्ये काय झालं सांगशील? आदिती, कोण काही बोललं का? काका, जयनी हा क्लायंट परत आणला म्हणून सगळ्यांनी जयचं खूप कौतुक केलं. पण जयला हे कळलं की त्याला ही संधी माझ्यामुळे मिळाली. असं सरांनीच सांगितलं त्याला. जयला हे नाही आवडलं काका. त्याला खूप वाईट वाटलं असणार. बरं, त्यात समोर माझे पप्पा. जेव्हा तो त्यांना बाहेर सोडायला गेला तेव्हा माझे पप्पा त्याला काय बोलले असतील काहीच माहित नाहीये. अरे देवा, काय झालंय? जे दाभोळकर हो म्हणाल्यानंतर सगळं काही ठीक होईल असं वाटलं होतं, आणि असं झालं. आदिती, खूप मोठा गैरसमज होईल. मला वाटतं तू त्याच्याशी बोलायला हवं होतंस. काका, मी बोलायला तयार आहे, पण जय माझ्याशी बोलायला तयार नाहीये. तो मला वेळच देत नाहीये. काय करू मी? हे बघ आदिती, तू घरी जा. मला नाही वाटत जय परत इथे येईल. घरी भेटू असा त्याने मेसेज केलाय ना. तू घरी जा, त्याचा मूड चांगला आहे बघून त्याच्याशी बोल. काय आदिती, गैरसमज हे वेळेत दूर व्हायला हवेत, नाहीतर नात्यांमधलं अंतर उगाच वाढत जातं. तरी मला वाटलं काहीतरी घडलंय. आता या दोघांना विचारलं तर ही दोघं काही बोलणार नाहीत. मला वाटतं दाभोळकर जयला नक्कीच बडबडले असणार. तर कामाचं श्रेय आदितीला मिळालं. पण आदितीला श्रेय मिळालं म्हणून रागवण्यातला जय नाहीये. हा, अरे, मुद्दा श्रेयाचा नाहीच आहे, मुद्दा तत्वांचा आहे. कुणाच्याही शिफारशीवरून मिळालेल्या संधीचा आहे, आत्मसन्मानाचा आहे. ते काय आहे, असा स्वाभिमान जपणारी माणसं आहेत ना, ती स्वतःला फार जपतात. त्याच्या मनाला लगेच ठेच पोचते. पण काय आहे, दुसरा कोणी क्लायंट असता तर जय एवढा दुखावलाही गेला नसता. काय समोर दाभोळकर आहेत आणि त्यात हे असं घडलंय. दोघांनाही त्रास होतोय. हो, मुलांना असं कधी बघितलं नव्हतं, त्यामुळे काळजी वाटते. पण जयने बोलायला हवं, नाही बोलणार तो. काकू, जय आला का? नाही, पण म्हणजे तुम्ही दोघं बरोबर निघाला नाहीत? नाही, निघणार होतो, पण मला काम होतं म्हणून थांबावं लागलं.
आणि जय लवकर निघाला. अगं येईल तो, काय काळजी करू नकोस तू. हा बघ आला. काय रे बायको वाट बघते तुझी, आणि तू आत्ता येतोयस? हा काका, काम होतं थोडं, आणि अण्णांची औषधही आणायची होती. मी मेसेज केला होता तसा आदितीला. तुला मेसेज नाही मिळाला? मिळाला. ही अण्णांची औषधं. अण्णा झोपले का? झोपले झोपले. अच्छा. काकू, जेवायला वाढा ना, खूप भूक लागली. अरे हो, थोडी कळ सोस. काय भाजी अजून व्हायची आहे? हो पण हो हो, भाजी करते आणि जेवण पण गरम करते. तर आपण चल जरा जाऊन येऊ. कुठे? आज काही कळत नाही रे, काय त्रास होतोय गॅसचा. काका मग औषध? काय काय दोनदा घेतलं औषध, काही फरक नाही पडला. जरा सोडा मिळतोय का बघू बाहेर. मग तुम्ही बसा, मी घेऊन येतो. मी पण येतो, तेवढे जरा पाय मोकळे होतील. ठीक आहे, चला. हा आलो आम्ही जाऊन. चला. काका, कुठे आलोय आपण? तुम्हाला गॅस होत होता ना? मग इथे सोडा कुठे मिळणार आहे आपल्याला? काहीच नाहीये इथे. आपण इथे का आलोय? मुद्दाम घेऊन आलो इथं. काका, तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन मी, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील? मला सांग, खरंच तुला अदितीचा राग आलाय? कसला राग? आदितीचा राग काय येईल मला काका? उलट आता तर सगळं चांगलं होतंय. दाभोळकर परत आले, आता सगळं व्यवस्थित आहे. हे सगळं चेहऱ्यावर आहे, मनाचं काय? मला मनापासून आनंद झालाय का? अदितीची शपथ. म्हणजे कितीही राग आला असला, वाईट वाटत असलं तरी प्रेम कायम. मग गैरसमज का नात्यांमध्ये? नाही काका, तसं काही नाही. का का असा वेगळा वागतोयस मग? नाही, मला कळते अदितीने तुझ्या सरांकडे तुझ्यासाठी शब्द टाकला. हे तुझ्या तत्वात बसत नाही. साहजिक आहे, कोणत्याही स्वाभिमानी पुरुषाच्या तत्वात हे नाही बसणार, माहितीये मला. कसं आहे, तुझ्यातलं टॅलेंट तिला माहित आहे, तुझ्यावर विश्वास आहे, आणि या तुझ्यावरच्या विश्वासानंच तिनं सरांना सगळं सांगितलं. पण मला सांग, तिनं हे जरी सांगितलं तरी मेहनत कुणी केली? तूच ना. जर ती केली नसतीस तर मला सांग, अदितीने टाकलेल्या शब्दांचा काही अर्थ उरला असता? हे बघ, तुला वाईट वाटणं साहजिक आहे, पण तिच्यावर तू राग काढतोयस हा चुकीचा आहे.
कारण तिने हे जे काही केलंय हे तुझ्यासाठी, तुझ्या स्वप्नांसाठी. तू या क्लायंटला परत आणावं हे तिला वाटत होतच, पण ते लवकर व्हावं असं तिला वाटत होत. आणि तुला आता मिळालेल्या यशाचा तिला आनंद आहे, पण त्रास होतोय. आणि तिचा जय तो आनंद तिच्या बरोबर शेअर नाही करू शकत. कारण काय? गैरसमज. नाही काका, तुम्ही जे सगळं बोलताय ते मला पटतंय, पण बोल बोल बोल, काही मनात ठेवू नको. काका, दाभोळकर खूप काही बोलले असतील. कधी तिचं काय, पण एका ठिकाणी बाप, दुसऱ्या ठिकाणी तू. जखमा कोणालाही झाल्या तरी वेदना मात्र तिलाच होणार. म्हणून तर मी गप्प आहे ना काका. मी त्या दाभोळकरांना काहीही बोललेलो नाही. हीच चूक आहे. हाच तो गॅस जो जास्त काळ दाबून ठेवायचा नसतो, बाहेर काढायचा असतो. म्हणून आणलं तुला इथं. जयचा सासरा मिस्टर दाभोळकर. त्याचं काय आहे, कधी कधी नात्यांमध्ये स्पष्ट बोलता येत नाही. कधी कधी माणसं समोर नसतात, कधी कधी माणसं समोर असून सुद्धा दुरावलेली असतात. म्हणून हे बोल बोल, काय बोलायचं ते बोल. नाही काका. काय नाही? काय बोल, जे काय बोलायचं असेल ते बोल. सांग त्याला अदिती सुखात आहे. सांग. ये तो उभा राहा, उभा राहा. सांग त्याला, डोळ्यात डोळे घाल त्यांच्या आणि सांग त्याला किती प्रेम करतोस तू अदितीवर. सांग त्यांना. तुमच्यावर रागवणार नाही. कारण मी माझ्या अदितीला तसा शब्द दिलाय, तुमचा कधीही अपमान करणार नाही. फक्त मला एक गोष्ट विचारायची तुम्हाला. काय कसला राग काढताय तुम्ही माझ्यावर? काय चूक केली आहे मी? मी तुमच्या मुलीवर प्रेम करतो, जीवापाड प्रेम करतो, आणि म्हणून लग्न केलंय तिच्याशी. आणि आमच्याकडे जे काही आहे ना त्याच्यात आम्ही खूप खूप सुखात आहोत. तुमच्याकडे खूप श्रीमंती आहे मला माहिती आहे, पण आमच्याकडे खूप स्वप्न आहेत मिस्टर दाभोळकर, आणि ती स्वप्न तुमच्याकडच्या पैशांनी नाही विकत घेता येणार. कारण ती स्वप्न मी माझ्या मेहनतीने पूर्ण करणार आहे. तुम्ही तुमच्या मुलीला फिल्टर वॉटर प्यायला द्यायचा म्हणे, तिचा वाटेल तो हट्ट पूर्ण करायचा. मी त्याही पेक्षा
खूप जास्त सुख देणार आहे तिला. मिस्टर दाभोळकर, मी माझं प्रेझेंटेशन घेऊन दरवेळी तुमच्याकडे आलो. तुम्ही कधी माझा पाणउतारा केला, कधी वेळच दिली नाही. बट थँक्यू फॉर ऑल दॅट. मी या सगळ्या गोष्टी दरवेळी पॉझिटिव्हली घेतल्या, कारण माझ्या मागे, माझ्या सोबत माझी अदिती होती. मिस्टर दाभोळकर, माझी अदिती. आणि म्हणूनच मी तुमच्या समोर प्रेझेंटेशन दिलं. अँड माइंड यू, मी माझ्या प्रयत्नात सक्सेसफुल झालो, कारण तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट शेवटी करावंच लागलं. तर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे या सगळ्यासाठी मी अदितीचा शिडी म्हणून कधी वापर केलेला नाहीये. तुम्हाला वाटत असेल यावेळी तुम्ही जिंकलात, पण नाही मिस्टर दाभोळकर. यावेळी माझ्या अदितीने माझ्यावर टाकलेला विश्वास जिंकलाय. गॅस आउट. थँक्यू काका. हे आणखीन कशाबद्दल? नाही, मला कळलंय चूक माझी आहे. रात्र मला माझी चूक लक्षात आली. मी अदितीशी खूप चुकीचं वागलो. काय तू चुकला नाहीस. अरे परिस्थिती तशी आली. खर तर अशाच परिस्थितीत माणसाला आपलं मन मोकळं करायचं असतं. चला आता. आणि हे दाभोळकर, त्यांना राहू दे इथेच. आता काय कॉन्ट्रॅक्ट साईन केलंय त्यांनी, त्यामुळे अदनमधनं गाठीबिटी होतील तेव्हा तुला इथे यावंच लागेल. गॅस घालवण्यासाठी. चल. श्रेयस, मी जेवणाचं बघते. अदिती थांब. मला बोलायचं आहे थोडं तुझ्याशी. मला तुला तुला काही सांगायचं आहे, तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. अदिती, आय एम सॉरी. मी खूप दुःखात होतो आणि त्यामुळे मला हे कळलं नाही की माणसाने आपलं दुःख आपल्यापेक्षा मोठं होऊ द्यायचं नसतं. अविनाश सरांनी मला जेव्हा सांगितलं की अदितीमुळे तुम्हाला संधी मिळाली आहे, तेव्हा मला खरंच वाईट वाटलं. तुला माहिती आहे ना, मला माझी शिफारस केलेली नाही आवडत. पण तुझी चूक नव्हती अदिती. माझं क्रेडिट, माझ्या कामाचं क्रेडिट तुला मिळालं, याबद्दल मला कधीच तक्रार नव्हती आणि नसणार आहे. कारण तुझं माझं असं काहीच नाहीये. तू हे माझ्यासाठी केलं, आपल्या चांगल्यासाठी केलंस. तुझी चूक नव्हती. माझा तुझ्यावर रागही नव्हता आणि
मनात खतखत होती फक्त, ती मला नॉर्मल राहू देत नव्हती. मग दुःख मोठं होत गेलं. मी नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करत होतो, पण तोही खोटा. आता काकांनी माझ्या मनातला गॅस बाहेर काढला, तेव्हा मला लक्षात आलं मी चुकत होतो. तुझ्या बाजूने विचारच केला नाही. आयुष्यात प्रॉब्लेम्स कोणाला नसतात, सगळ्यांना असतात. अगदी शेवटपर्यंत प्रॉब्लेम असतात. ते सोडवण्यासाठी कधी थोडा वेळ गरजेचा असतो, तर कधी आपली माणसं. मी प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये तुझ्या सोबत होते आणि याही पुढे असेन जय.